बिग बॉस मराठी सीझन 6च्या या आठवड्याचा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आलेला आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्या कंटेस्टंटला सर्वात जास्त वोट होते ते कंटेस्टंट आता मागे पडले आहेत आणि ज्या कंटेस्टंटला सर्वात कमी वोट होते ते कंटेस्टंट आता पुढे गेले आहेत. म्हणजे अदला बदली नक्कीच झालेली आहे आणि मी याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की कोणत्या कंटेस्टंटला सर्वात जास्त वोट मिळाले आणि कोणत्या कंटेस्टंटला सर्वात कमी वोट मिळाले आहेत. मागच्या आठवड्यामध्ये इव्हिक्शन झालेलं नाही, पण या आठवड्यामध्ये नक्कीच इव्हिक्शन होणार आहे. कोणत्या ना कोणत्या कंटेस्टंट या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर नक्कीच जाईल, पण तो कोण असणार आहे याबद्दलचीच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. तर या आठवड्याचा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आलेला आहे आणि लेटेस्ट वोटिंग ट्रेंड प्रमाणे सर्वात कमी वोट जर मिळाले असतील तर ते राधा पाटीलला आहेत. 10 नंबरवर राधा पाटील आहे, तिला सर्वात कमी वोट मिळालेले आहेत ॲज कम्पेअर टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट. म्हणजेच राधा पाटील या आठवड्यात डेंजर झोन मध्ये. आणि 9 नंबरवरती आहे सोनाली राऊत. त्या आठवड्यामध्ये सोनाली राऊत नॉमिनेटेड नव्हती, पण या आठवड्यात तिने एका टास्कमध्ये बिग बॉसचे रूल्स फॉलो केले नाही, त्यामुळे बिग बॉसने सोनाली राऊतला पण नॉमिनेट केला आहे आणि म्हणूनच सोनाली राऊतला खूप कमी वोट्स मिळालेले आहेत या वीकमध्ये. या आठवड्यामध्ये 9 नंबरवरती सोनाली राऊत आहे. 8 नंबरवरती दीपाली सय्यद आहे. दीपाली सय्यदला पण फारसे वोट मिळालेले नाहीत. दीपालीला पण तेवढे वोट मिळालेले नाहीत आणि यामुळेच दीपाली आहे 8 नंबरवर. 7 नंबरवरती करण सोनावणे आहे. लास्ट आठवड्यामध्ये करण सोनावणे डेंजर झोन मध्ये होता आणि या आठवड्यामध्ये करण सोनावणे डेंजर झोन मध्ये नसणार आहे, कारण करण सोनावणेला तेवढे वोट्स मिळालेले आहेत की तो सेफ झोन मध्ये आहे. तर 7 नंबरवरती करण सोनावणे आहे. 6 नंबरवरती रुचिता जामदार आहे. रुचिता जामदारला पण खूप वोट मिळत आहेत आणि रुचिता जामदार या आठवड्यामध्ये पण सेफ असणार आहे. 5 नंबरवरती सागर कारंडे. सागर कारंडे त्या आठवड्यामध्ये पण सेफ होता आणि या आठवड्यामध्ये पण सेफ असणार आहे. 4 नंबरवरती अनुश्री माने. अनुश्री मानेला पण खूप वोट मिळत आहेत. तिचे फॅन्स तिला खूप सपोर्ट करत आहेत आणि त्यामुळेच अनुश्री माने 4 नंबरवरती आहे. 3 नंबरवरती रोशन भजनकर. याला पण खूपच जास्त वोट मिळत आहेत. बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट पेक्षा रोशनला खूप जास्त वोट मिळत आहेत आणि यामुळे ते रोशन आहे 3 नंबरवरती. तर 2 नंबरवरती प्रभू डॉनने उडी मारलेली आहे. प्रभू डॉन त्या आठवड्यामध्ये खूप कमी वोट मिळालेले होते आणि या आठवड्यामध्ये प्रभू डॉनला खूपच जास्त वोट मिळालेले आहेत. म्हणजेच प्रभू डॉन चांगला गेम खेळत आहे आणि प्रेक्षकांना एंटरटेन पण करत आहे. आणि 1 नंबरवरती आहे दिव्या शिंदे. दिव्या शिंदेचे फॅन खूप जास्त तिला सपोर्ट करत आहेत आणि तो सपोर्ट वोट्स मधून दिसतच आहे. खूप जास्त वोट मिळालेले आहेत, म्हणजेच नंबर 1 वरती दिव्या शिंदे आहे. दिव्याला सर्वात जास्त वोट मिळालेले आहेत ॲज कम्पेअर टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट. म्हणजे 1 नंबरवरती दिव्या शिंदे आहे तर 10 नंबरवरती आहे राधा पाटील. ही वोटिंग ट्रेंड्स बघून तुम्हाला काय वाटतं, या आठवड्यामध्ये कोणता कंटेस्टंट घराच्या बाहेर जाऊ शकतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.